काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यातून महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून गेलेला 28 जणांचा पर्यटक गट थोडक्यात बचावला। या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जालगाव येथील शिवप्रताप चौगुले आणि त्यांच्या पत्नी प्रियंका चौगुले यांचा देखील समावेश होता। दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। काश्मीरमधील त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस होता। पहलगाममधील प्रसिद्ध स्वित्झर्लंड पॉइंट पाहण्यासाठी घोडे सफारीची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र सर्वांनाच घोडे उपलब्ध होईपर्यंत काहीसा वेळ लागला। नेमका हाच वेळ त्यांच्या जीवाला उपयोगी पडला। सफारी सुरू केल्यानंतर अवघ्या काही पावलेच चालल्यानंतर त्यांच्या गटाचा चालक इब्राहिम आणि स्थानिक मार्गदर्शक धावत आले आणि रुको फायरिंग चालू आहे असं सांगितलं। हे ऐकताच सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी तात्काळ सूचना देत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून श्रीनगरकडे रवाना होण्यास सांगितले। त्यामुळे पहलगाममध्ये मुक्कामी थांबण्याचा त्यांचा बेत रद्द करावा लागला। दहशतीच्या त्या क्षणात स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी दिलेले सहकार्य लक्षणीय ठरले। आम्हाला घरात घेऊन धीर दिला, चहा पाणी दिलं, भीती घालवली असे चौगुले दाम्पत्याने सांगितले। त्यांनी कोल्हापूरच्या ग्रामदैवत श्री अंबाबाईचे आभार मानले आणि या संपूर्ण घटनेतून सुखरूप परतल्याचा आनंदही व्यक्त केला। या टूरमध्ये स्थानिक प्रशासन, सुरक्षा व्यवस्था आणि सामाजिक संस्थांचे मिळालेले सहकार्यही त्यांनी आवर्जून नमूद केले। हे 4 दिवस आम्हाला खूप शिकवून गेले असेही त्यांनी सांगितले। इब्राहिम हो ते फटाफट पलट आले। तो अरे भाई रुको रुको, कुछ तो प्रॉब्लेम हुआ है, कुछ फायरिंग चल रही है ऐसी। तर लगेच त्यांना आम्हाला इतकं म्हणजे त्या खरं त्या इब्राहिमचं आम्ही म्हणजे खरं म्हणजे आमचं ते म्हणजे देवासारखं आमच्या तो धावून आला आणि त्याने आम्ही मग ते हे केलं। मग त्याच्या लगेच आम्ही उतरलो आणि मग साधारण तिथला आसपास केलं, म्हणजे चौकशी केली तिथं। ते तिथले लोक म्हणाली की आत्तापर्यंत असं काही कार्यक्रम कधी म्हणजे असं कधी काही झालेलं नाही, फायरिंग झालेली नाही की काय नाही। तर म्हणजे शांत एरिया तिकडचा काश्मीरमधला, त्याच्यामुळं असं काय तुम्ही घाबरू नका, काय नका। लगेच आम्हाला तिथल्या लोकल काही आम्हाला घेतो, पण आमचं सगळं अवसानच गळून गेलं। 28 जण आम्ही होतो, लगेच आम्ही घाबरलो। आम्ही कसं आपण महाराष्ट्रापासून बऱ्याच किलोमीटरवर आलो होतो, नंतर जाण्याची व्यवस्था कशी झाली, इथनं बाहेर कशी बोलू ह्याच्या विवंचनेत होतो। नंतर मग आम्ही लगेच थोडंसं किरकोळ एक ॲरो व्हॅली जवळ होती तिथे, त्याच्या आसपास आम्ही जरा ते सगळं हे होईपर्यंत हे केलं आणि ॲरो व्हॅली येईपर्यंत सगळं मिलिटरीने सगळं जवळजवळ पॅकअप केलं। नंतर हेलिकॉप्टरने सर्च चालू होतं वरती सगळं। आर्मी जवळजवळ श्रीनगरला आर्मी हा तिथं जवळपास असल्यामुळे आर्मी पण लगेच त्यांचे सगळे फटाफट यायला लागली।